बातमी मोठी आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांनी एनसीपी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। रुपाली पाटील यांनी 2 दिवसांपूर्वीच हा राजीनामा आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यात आल्याचं कळतंय। तर रुपाली पाटील यांचा राजीनामा पक्षाकडून मात्र अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाहीये। रुपाली ठोंबरे पाटील यांनी एनसीपी शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांचा राजीनामा मात्र पक्षाकडून अद्यापही मंजूर झालेला नाहीये। मात्र गेल्या काही दिवसातील सगळ्या घडामोडी पाहता आता पुढे रुपाली ठोंबरे नेमका कोणता निर्णय घेतात ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। योगेश, रुपाली पाटील हे गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतंय आणि त्यांची नाराजी त्या सातत्याने व्यक्त करताना पाहायला मिळतात। काही दिवसांपूर्वी त्यांनी अजित पवारांची देखील भेट घेतली होती आणि आपली नाराजी त्यांनी बोलून देखील दाखवली होती। मात्र एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली पाटील असा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता रुपाली पाटील यांनी आपल्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे। अद्यापर्यंत हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाहीये। मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी रुपाली पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे आणि तेव्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत की रुपाली पाटील या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि त्याचंच एकूण जी वाटचाल म्हणता येईल त्यानुसार रुपाली पाटील यांनी आता आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून त्या काही नाराजी बोलून दाखवतात। काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांनी आक्रमकपणे मी पक्षाचा राजीनामा देते अशा पद्धतीची भूमिका देखील त्यावेळी घेतल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियामध्ये ज्यावेळी कुठली पोस्ट ज्यांना करायची असेल त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख हा टाळलेला दिसला होता। झाशीची राणी जे काही प्रतिष्ठान आहे त्या संदर्भातली जी काही पोस्ट होती त्यामध्ये ते नमूद करत होत्या। मात्र अखेर त्यांनी आपल्या पक्षाचा आणि एकूण कार्याध्यक्ष पदाचा त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटलांच्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद। तर लोढा यांचं मालवणी परिसरातील लोकांबाबतचं विधान आता वादात सापडलेलं आहे। मुंबईतील मालवणीमध्ये घुसखोर राहत असल्याचा लोढांनी उल्लेख केला होता आणि तेच विधान आता वादात सापडलेलं आहे। मुंबईतील मालवणी घुसखोर राहतात असा लोढांनी उल्लेख केला होता। आपने बहुत सुंदर शहर बना दिया, बहुत बड़ी बड़ी रोड बना दी, बड़े बड़े हॉस्पिटल बना दिए, पर उसमें यदि मालवणी जैसे आतंकवादी और मालवणी जैसे सेंटर बना के जो लोग बैठे हैं, जो लोग भारत को तोड़ने के लिए एक बांग्लादेशी रोहिंग्या घुसपैठियों को लाकर बसाकर एक बड़ा गेटो तैयार कर रहे हैं, वैसे लोग यदि आके उस शहर में बसते हैं तो उस शहर का बनाने का क्या फायदा। तो शहर की कल्चरल आइडेंटिटी मेंटेन रहनी चाहिए, शहर का धर्म शहर के संस्कार सूरत से मेंटेन रहना चाहिए, शहर के अंदर एजुकेशन होना चाहिए। तर छापेमारीचा मुद्दा भावनिक करून मत मागण्याचा शहाजी बापूंचा प्रयत्न आहे असं आमदार बाबासाहेब देशमुख यांनी म्हटलंय आणि त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली आहे। सांगोल्याची जनता भूलथापांना बळी पडणार नाही असंही देशमुख म्हणतायत। सांगोल्यामध्ये शहर विकास आघाडीचाच विजय होणार असा विश्वासही बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलाय। आपल्याबरोबर बाबासाहेब देशमुख आमदार काय सांगतात, दोघांची कार्यालयात छापेमारी झाली ज्यावेळेस बापूंच्या ऑफिसवर छापे पडले त्याच दरम्यान शहर विकास आघाडीचं जे फुले चौकातलं ऑफिस आहे त्या ठिकाणी छापे पडले। फरक एवढाच झाला की तुमच्यासारख्या टीव्ही चॅनलकडे ते चित्रीकरण मिळालेलं नाही आणि त्यांची न्यूज अगोदर लागली आणि त्या कारणास्तव बापू तो मुद्दा करून भावनिक होऊन मतदारांसमोर मत मागण्याचा प्रयत्न करतायत। बऱ्याचशा वेळा आबासाहेबांचं नाव घेऊन भावनिक करण्याचा प्रयत्न करतायत, पण इथली सांगोल्यातली जनता ही सुज्ञ आहे। अशा भूलथापांना इथली सांगोल्यातली जनता बळी पडणार नाही आणि निश्चितपणे शहर विकास आघाडीचाच विजय होईल। मला वाटतं ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यालयावर पडली त्याच पद्धतीने आमच्याही कार्यालयावर पडलेली आहे। निश्चितपणे कायमच बापूंच्या भाषणातून बिनबुडाचे आरोप आपण पाहिलेले आहेत आणि इथल्या तालुक्यातल्या जनतेला ते आरोप ऐकल्यानंतर हास्यास्पद एक विनोदाचा कार्यक्रम वाटतो। कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9।